अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज 2025चा शेवटचा दिवस आहे. 31 डिसेंबर 2025. उद्यापासून नवीन वर्ष इंग्रजींचं 1 जानेवारी 2026 गुरुवारपासून सुरू होणार आहे. आपल्याला महाराजांची सगळ्यात आवडती सेवा, जी की महाराजांनी आपल्याला सांगितली आहे, ती सेवा आवर्जून आपल्याला करायचीच आहे. महाराज नेहमी म्हणता, तू फक्त माझं नामस्मरण करत जा, आणखी काही करू नको, पण नामस्मरण मात्र सोडू नकोस. आपल्याला जसं जमलं तसं महाराजांचं नामस्मरण सेवा तर करायचीच आहे, पण ह्या सेवेमध्ये पण आपण अगर सातत्य ठेवून केलो तर अतिविशेष. नेमकी सातत्य म्हणजे काय? काही नाही हो, अगदी साधं आणि सोपं आहे. महाराजांनी आपल्याला श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करायसाठी आपल्याला दिला आहे. ह्या मंत्राचे खूप काही अद्भुत चमत्कार, लाभ, फायदे असं पण म्हणू शकतो आपल्याला पाहायला भेटतात. ह्या षडाक्षरी मंत्राचे खूप काही अनन्यसाधारण लाभ आहेत. हां, अगर आपल्याला जमलं तर ह्या वर्षी आपण जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायचीच आहे. पण कोणाला नोकरीमुळे, कोणाला जॉईंट फॅमिली आहे, कोणाला बाळ आहे, जास्त सेवा महाराजांची करणं होत नाही. त्यासाठी आपल्याला ह्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तसं तर आपण ह्या वर्षी उद्या गुरुवारपासून सुरू होणार आहे नवीन वर्ष, स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण संकल्पयुक्त करू शकतो, किंवा 6 लाख जप षडाक्षरी मंत्राचा संकल्पयुक्त करू शकतो, किंवा आपण 1 वर्षामध्ये 7 गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त करू शकतो. 7 गुरुचरित्र पारायण दर महिन्याला 1, किंवा आपण दररोज जमलं तर, आणि नाही जमल्यास कमीत कमी दर गुरुवारी तरी गुरुचरित्रमधील 14वा किंवा 18वा अध्याय पण आपण पठण करू शकतो. ह्या 2 अध्यायाचे पण खूप अनेक लाभ आहेत. ह्या दोन्ही अध्यायाला गुरुचरित्र ग्रंथाचे मेरुमणी म्हटल्या जातं. चला तर आपण षडाक्षरी मंत्र सेवा कशा करायची बघूयात. सगळ्यात आधी आपल्याला एक वही घ्यायची आहे. वहीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं लिखित नाम आपल्याला करायचं आहे. उद्या गुरुवार, यंदा ह्या 2025मध्ये गुरुपौर्णिमा पण गुरुवारीच होती, दत्त जयंती पण गुरुवारीच होती, आणि आता वर्षाचा नवीन दिवस पण गुरुवारपासूनच सुरू होणार आहे. आपल्या सगळ्यांवर महाराजांची खूप खूप कृपा, आशीर्वाद आहे. आपल्याला ह्या वहीमध्ये लिखित नाम जप करायचंच आहे. ह्याला कुठलेही बंधन नाही, विटाळ नाही, सुतक नाही. विटाळ सुतक असेल तरी पण तुम्ही हे लिखित नाम जप करू शकतात. माळ घेऊन केलोत संकल्प करून तर अतिविशेष, पण तसं नाही जमत तर आपण लिखित नाम जप पण 6 लाख षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण सेवा करू शकतो. ह्याचे पण आपल्याला खूप लाभ आहेत. एकाच दिवसात करायचं असं नाही. उद्यापासून आपल्याला हे लिखित नाम जपाची सेवा सुरू करायची आहे, आणि वर्षभराचा आपल्याला संकल्प करायचा आहे की वर्षभरामध्ये पूर्ण करतो, आणि पुढचं वर्ष येऊस तर आपल्याला हे लिखित नाम जप 6 लाख संपूर्ण करायचं आहे. एक वहीमध्ये किती पानं आहेत, किती लाईन्स आहेत मोजून घेऊन आपल्याला किती वेळा झाले मोजून त्या प्रकारे आपल्याला 6 लाख हे जप लिखित नाम करायचं आहे. ते एक झालं सेवा. आणि वहीमध्ये नाही लिहायचं तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. असं एक मशीन भेटते, हे बघा, दिसत असेल तुम्हाला. ह्याला टॅली काउंटर म्हणते. आपण जे जप करतो त्याच्यावर असं मोजून घेता येते. ह्याच्याद्वारे पण आपण करू शकतो. हे बघा, मी दाखवते. हे पहा, असं आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं पण हे आपण आपल्यासोबतच ठेवायचं आहे. आपण जर्नी करत आहोत, कुठं गेलोत तर ह्याच्यामध्ये पण आपण असं करून असं म्हणत ह्याच्यामध्ये काउंट करू शकतो, आणि मग आपण ते वहीमध्ये तितकं झालं म्हणून लिहून पण घेऊ शकतो, हरकत नाही. जसं जमेल तसं करा सेवा. पण ह्या वर्षी श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा 6 लाख जप हा आपल्याला करायचाच आहे. 6 लाख जप झाल्यानंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी बदल घडतात. हे महाराजांनी सांगितलं आहे. महाराजांच्या पोथीमध्ये पण आहे, स्वामी चरित्र सारामृतमध्ये. ह्या षडाक्षरी मंत्राचे
खूप काही फायदे आहेत. सर्वांनी मग ही सगळ्यात साधी आणि सोपी सेवा आपण करूयात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर गुरुवारी आपण रात्री दत्तबावनी महाराजांचा जप आणि महाराजांची आरती रात्री लाईव्ह सेवेमध्ये घ्यायचा प्रयत्न करू. महाराजांचा कृपा आशीर्वादाने सफळ पण होईल हा प्रयत्न. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पण अवश्य तुम्ही सर्वांनी लाईव्ह पण जॉईन करा आणि असंच सपोर्ट करत राहा. श्री स्वामी समर्थ.